31 जुलैला खारघर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक पोलीस बतावणी करून वृद्ध इस्माची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल होता। यामध्ये वृद्ध इस्माचे साधारणतः 1,25,000चे दागिने लबाडीने चोरून नेण्यात आलेले होते। सदरची माहिती मिळाल्यानंतर आमचे युनिट 2चे पोलीस निरीक्षक श्री अनिल पाटील आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी आणि बाकी इतर तांत्रिक विश्लेषण केलं असता असं आढळून आलं की याच्यातील जो काही मुख्य संशयित आरोपी आहे तो पुणे या ठिकाणी खराडी या ठिकाणी लपून बसलेला आहे। पुणे येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला। त्या ठिकाणी त्याच्या घराची झडती घेतली असता आणि त्याच्या पत्नीकडनं त्या ठिकाणी जवळजवळ 1186 ग्रॅमचे किंमत रुपये 1,25,00,000 अंदाजे इतक्या किमतीचे दागिने त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल जी काही जळगाव पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यामध्ये चोरी गेलेली होती ती सुद्धा हस्तगत करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यात आरोपीकडे विचारपूस केली असता सदर आरोपीने 16 गुन्ह्यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील या 16 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे। या गुन्ह्यांमध्ये खारघर पोलीस स्टेशनचे 3, पनवेल शहरचे 4, कामोठे, सानपाडा आणि रबाळे या ठिकाणचे 2, त्याच पद्धतीने नेरूळ, खांदेश्वर, सिबडी येथील 1 आणि जळगावचा 1 असे 16 गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत। या व्यतिरिक्तही मोठ्या प्रमाणावर हे दागिने या ठिकाणी आरोपीकडे मिळून आल्याने हे जे काही दागिने आहेत नवी मुंबई आयुक्तालय व्यतिरिक्त इतर आयुक्तालयामध्ये किंवा पोलीस घटकांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील असू शकतात। त्या पद्धतीने ती जर त्या पद्धतीने मिळून आली तर त्या गुन्ह्यातील तपासी अंमलदारांना ते देण्यात येणार आहेत। या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहिली असता तो आत्ताच मोक्कामधून सुटून आलेला आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ 100 गुन्हे या प्रकारचे दाखल करण्यात आलेले आहेत। या गुन्ह्यामध्ये अधिकचा तपास चालू आहे आणि इतर साथीदार मूळ आरोपीचे मुख्य आरोपीचे जे काही साथीदार आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम चालू आहे। धन्यवाद।